नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फिनिटीचे 12 फोंट्स तुम्हाला फ्रीमध्ये एकदम देणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंग आणि फोंट्सवर व्हिडिओ आणत असतो। तर चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला जे फोंट्स आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार नाही आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे आणि जे आजची डेट आहे ते डेट सर्च करायची। तर आजची डेट 21 नोव्हेंबर आहे। ते सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे रिझल्ट मिळून जाईल। 21 नोव्हेंबरच्या दिवशी तुम्हाला तिथे एक झिप फाईल दिलेली असेल, ते झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची। त्यानंतर आपल्या फाईल मॅनेजरला ओपन करायचं आहे। तर फाईल मॅनेजर ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं। त्यानंतर अशा इन्फिनिटी फोंट नावाची एक झिप फाईल तुम्हाला मिळेल। तर त्या फाईलला एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचं। पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा। त्यानंतर काही अशा प्रकारचा इन्फिनिटी फोंट नावाचा एक फोल्डर तयार झालेला आहे। तर त्या फोल्डरमध्ये बघू शकता तुम्ही असे 1 ते 12 पर्यंत सर्व फोंट्स तुम्हाला दिलेले। तर बघू शकता फक्त इथे 11व्या नंबरचा जो फोंट आहे तो दिलेला नाही आहे, कारण की तो माझ्याकडे नाही आहे। तर आता हे फोंट्स कशी वापरायचे ते तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला युनिकोड पॅड नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल, नाहीतर हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर इथे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर इथे तुम्हाला काय करायचं, इथे फोंटच्या समोर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या फाईल मॅनेजरला सिलेक्ट करून घ्यायचं। आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं काय अशा प्रकारे। तर मी आता तुम्हाला इथे इन्फिनिटी 1 नावाचा एक फोंट इथे ॲड करून दाखवतो। बघू शकता इथे ॲड झालेला आहे आणि इथे नाव आलेलं आहे। तर इथे तुम्ही स्क्रोल करून बघू शकता इथे कसं यूज करायचं काय। तर मी तुम्हाला दाखवतो, इथे नाव टाईप करून फॉर एक्झाम्पल इथे दत्ता टाईप करतो मी। ओके, बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला अक्षर शोधायचे आणि इथे टाईप करायचं। टाईप केल्यानंतर इथे कॉपी ऑप्शनवरती क्लिक करायचं। आपले पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये यायचं। तर आता पिक्सेल लॅबमध्ये कसे ॲड करायचे फोंट ते पण तुम्हाला सांगणार आहे। पिक्सेल लॅब ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर इथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं, डिलीटवर क्लिक करायचं आणि आपण तिथून युनिकोडमधून जे टेक्स्ट कॉपी केलं होतं ते इथे पेस्ट करायचं। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। आता इथे फोंट्सवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे ॲड फोल्डर असा ऑप्शन दिसेल वरती। तर इथे तुम्हाला आपण ज्या फाईलमध्ये म्हणजे फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे मी खाली ॲड टू डायरेक्टरीवर क्लिक करायचं। तर बघू शकता इथे सर्व फोंट्स इथे आलेले आहेत। तर आता इथे आपण इन्फिनिटी 1 हा फोंट तयार केला आहे। बघू शकता तुम्ही काय अशा प्रकारे इथे तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता। जर टेक्स्ट तुमचं बाजूला किंवा कट झालं असेल तर इथे लेफ्ट आणि राईट पॅडिंगवरती क्लिक करून तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोंट्स दिलेले आहे टेलिग्रामवरती, ते डाउनलोड करून घ्यायचे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।